खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं। अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सांभाळावं, अर्थ खातं फडणवीसांकडे ठेवणं यातच राज्याचं शहाणपण आहे असं राऊतांनी म्हटलंय। सध्या अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता राज्यात नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात। त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शाणपण, सगळ्यांचं शाणपण। तर अर्थ खातं फडणवीसांकडे ठेवणं यातच राज्याचं शहाणपण असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। सध्या अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता राज्यात नाही असं राऊतांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीकडून सुद्धा वारंवार अर्थ खातं मागितलं जातंय, मात्र संजय राऊतांनी या सगळ्या संदर्भात एक मोठं विधान केलंय। अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सांभाळावं, कारण अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता सध्या राज्यात नाही असं राऊतांचं म्हणणं आहे। अर्थ खातं फडणवीसांकडे ठेवणं यातच राज्याचं शहाणपण असल्याचं त्यांनी म्हटलं, कारण अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं सांभाळेल असा एकही नेता सध्या राज्यामध्ये नाही असा एक मोठा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यामुळे राऊतांच्या वक्तव्याचे आता कसे पडसाद उमटत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राष्ट्रवादीकडून सुद्धा वारंवार अर्थ खात्याची मागणी केली जाते। इतके वर्ष अजित पवार यांनी अर्थ खातं सांभाळलं होतं, त्यामुळे ते खातं आता पुन्हा राष्ट्रवादीकडे द्या अशी मागणी केली जाते। मात्र या सगळ्यावर आता संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवावं, कारण अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता सध्या राज्यामध्ये नाही असं राऊतांचं म्हणणं आहे। त्यामुळे संजय राऊतांच्या या विधानाचे काय पडसाद उमटत आहेत, त्यावर काय प्रतिक्रिया समोर येत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। फडणवीसांनी अर्थ खातं स्वतःकडे ठेवणं यातच राज्याचं शहाणपण असल्याचं राऊतांनी म्हटलं।